माझी आई ही शिकलेली नव्हती. ती अडाणी होती. ती रोज रात्री 10 नंतर घराबाहेर पडायची आणि अशी तशी नाही तर तिच्या ओठावर लाल रंगाची लिपस्टिक असायची. तिच्या चेहऱ्यावर मेकअप असायचा. माझी आई माझ्या वडिलांना लपून घराबाहेर जायची. एकदा मी तिचा पाठलाग केला तेव्हा मला समजलं की ही तर आमच्या घरातील मी सर्वात मोठी मुलगी. मी आता 14 वर्षांची आहे. मला एक लहान भाऊही आहे. तो आता 7 वर्षांचा आहे. माझं नाव माया. आम्ही अगदी साधारण लोक आहोत. आमचं घर हे एकाच रूमचं होतं आणि त्यात राहणारी आम्ही 4 माणसं होतो. आई, बाबा, मी आणि माझा लहान भाऊ. माझे बाबा छोटं मोठं काम करायचे. बाबांच्या एकट्या कमाईवरच आमचं संपूर्ण घर चालायचं. माझी आई घरीच असायची कारण बाबांना ती बाहेर दुसऱ्याच्या दारात कामाला गेलेली अजिबात आवडायची नाही. म्हणून आई घरीच छोटं मोठं शिवणकाम करायची आणि त्यातूनच ती काही 2 पैसे घरासाठी कमवायची. आता हळूहळू माझ्या शिक्षणाचा खर्चही वाढू लागला होता. माझ्या आईबाबांमध्ये सतत वाद सुरू असायचे आणि आमचं एकाच रूमचं घर असल्यामुळे मला ते सर्व समोर दिसायचं. माझी आई दिसायला फार सुंदर होती. कदाचित म्हणूनच बाबा आईला घराबाहेर कुठे कामाला जाऊ द्यायचे नाही. रोज रात्री माझे बाबा घरी येताच झोपून जायचे. कधी कधी तर ते जेवणही करायचे नाही आणि तसेच झोपून जायचे. एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा मी माझ्या आईला किचनमधील एका डब्यात काहीतरी लपवताना पाहिलं. सकाळी 6 वाजता माझी आई नेमकी काय लपवत होती हे काही मला समजलं नाही. तेव्हा मी जरा झोपेतही होते. उठल्यावर मी सर्व डब्बे पाहिले पण मला त्यात काहीही दिसलं नाही. बाबा मला व माझ्या लहान भावाला खूप जीव लावायचे पण ते रात्री कधीच आमच्याशी जास्त बोलायचे नाही. असेच दिवस जात होते. माझे बाबा घरी नसायचे तेव्हा माझे मोठे काका घरी यायचे. काका दुपारी ज्यावेळी घरी यायचे तेव्हा मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला असायचे आणि माझा लहान भाऊ त्याच्या मित्रांसोबत बाहेर खेळत असायचा. काका कधीही बाबा घरी असताना आमच्या घरी यायचे नाही. आता माझ्या शाळेने सहलीचं आयोजन केलं होतं. मलाही त्या सहलीला जाण्याची फार इच्छा होती पण त्या सहलीची फीज होती 2000 रुपये आणि आमच्यासाठी ती रक्कम खूप होती. पण माझं आता शाळेचं शेवटचं वर्ष होतं म्हणून मला त्या सहलीला जायचं होतं. एवढ्या वर्षात मी कधीही सहलीला गेले नव्हते. मी घरी जाऊन आईला शाळेतील सहलीबद्दल सांगितलं आणि मी तिला 2000 रुपये फी असल्याचंही सांगितलं होतं. आईलाही माहीत झालं होतं की मला सहलीला जाण्याची खूप इच्छा होती. आईने दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन माझी सहलीची फी भरली पण तिने बाबांना फी फक्त 500 रुपये आहे असंच सांगितलं होतं आणि ते पैसेही मला शाळेतील कार्यक्रमात बक्षीस म्हणून मिळाले आहे असं तिने बाबांना सांगितलं होतं. बाबा एवढे पैसे ऐकून सहलीला जायला नाही म्हणतील हे मला चांगलंच माहीत होतं म्हणून मीही आईच्या होमध्ये हो मिळवलं. मग मी 5 दिवसासाठी सहलीला गेले होते. सहलीमध्ये मी खूप मजा मस्ती केली. मी सहलीवरून तर जाऊन आले पण घरात एवढी हालाकीची परिस्थिती असूनही आईने 2000 रुपये कुठून आणले होते याचा तर मी तेव्हा विचारच केला नव्हता. पाहायला गेलं तर आई तिच्या शिवणकामातून एवढंही कमवायची नाही. एके दिवशी रात्री मला माझी आई घरातून मेकअप करून बाहेर जाताना दिसली. आईच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक होती आणि चेहऱ्यावर मेकअपही होता. तेव्हा हळूवार माझी आई घरातून बाहेर पडली. बाबा आणि माझा लहान भाऊ तेव्हा झोपलेले होते. आई घरातून बाहेर गेली तेव्हा मला वाटलं की ती बाहेर बाथरूममध्ये गेली असेल पण नंतर आईची वाट बघत बघत मला कधी झोप आली हे मलाही समजलं नाही आणि मला सकाळीच जाग आली. तेव्हा माझी आई घरातच मला दिसली. ती बाबांचा डब्बा बनवत होती आणि आजही बाबा त्यांच्या कामावर जाताच माझे काका घरी आले होते आणि आमच्यासाठी ते खूप खाऊही घेऊन आले होते. त्या रात्री आई जेव्हा किचन ओट्यावर जेवणाचं ताट वाढत होती तेव्हा मी तिला बाबांच्या जेवणात काहीतरी टाकताना पाहिलं आणि ते पाहून मी लगेचच आईला विचारलं की आई, तू हे यात काय टाकलं? तेव्हा आई म्हणाली, बाबांना जरा अपचनाचा त्रास होतोय त्यामुळे यात मी जरा चूर्ण टाकलं आहे, बाकी काही नाही. आणि हो माया, बाबांच्या जेवणात मी चूर्ण टाकले हे बाबांना नको सांगूस कारण ते चूर्ण जरा कडवट लागतं आणि मग बाबा ते खाण्यास नकार देतात. पण त्यांना जो त्रास होतो तो कमी होण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना हे चूर्ण द्यायला सांगितलं आहे म्हणून मी त्यांच्या नकळत त्यांना हे देत आहे. आईचं बोलणं ऐकून मी आईला होकार दिला आणि बाबांचं जेवणाचं ताट घेऊन गेले व बाबांना दिलं. मग जेवण झाल्यावर आम्ही सर्व झोपी गेलो. माझी आई आजही रात्री 10 नंतर घराबाहेर मेकअप करून गेली होती. आईचा उठण्याचा व कसलाच आवाज बाबांना जराही कसा आला नव्हता हे काही मला समजत नव्हतं. मी एवढी मोठीही नव्हते की आईला मी प्रश्न करावे. पण माझी आई तर अजिबात काहीच शिकलेली नव्हती. ती पूर्णतः अशिक्षित होती.
तरी ती असा मेकअप का करायची आणि कुठे जायची हे काही मला समजत नव्हतं. एके दिवशी मी बोलता बोलताच माझ्या बाबांना विचारलं की बाबा, तुम्हाला अपचनाचा त्रास होतो ना? तर मग जरा मी आईला तुमच्यासाठी साधं काहीतरी बनवायला सांगते. तेव्हा बाबा म्हणाले की नाही, मला कुठलाही अपचनाचा त्रास जराही होत नाहीये. तुलाही कोणी सांगितलं? काही नाही, मी सहजच विचारलं. असं बोलून मी तो विषय टाळला. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून माझ्या आई बाबांना अपचनाचं चूर्ण नाही तर दुसरंच काहीतरी देत होती. पण आई असं का करत होती? रोज आई आणि बाबांचं कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असायचं. आणि गेल्या काही दिवसांपासून काकांचं घरी येणंही वाढलं होतं. त्या दिवशी काका घरी आले होते तेव्हा माझा भाऊ क्लासला गेला होता आणि मी घरातच बसले होते. मी माझा अभ्यास करत होते. पण काका घरी आल्यावर आईने मला काही वेळ बाहेर जायला सांगितलं. मी तिला बाहेर जाण्यास नकार दिला. तर तिने मला काकांसमोरच कानात लावली आणि मला माझी इच्छा नसतानाही घराबाहेर जायला सांगितलं. तेव्हा काही वेळाने काका घराबाहेर आले आणि जाताना त्यांनी माझ्या हातात एक चॉकलेट दिलं. मला तर माझ्या काकाचं आणि आईचं वागणं काही आवडत नव्हतं आणि काकाच्या अशा येण्याने आजूबाजूची लोकही आईबद्दल नको नको ते बोलू लागले होते आणि ते काय बोलत होते हे मला सर्व काही कळायचं. काकाने दिलेले चॉकलेटही मी रागातच फेकून दिले. काका आमच्या घरून जाताच मी घरी गेले. मी आत जाऊन पाहिलं तर आई साडी नेसत होती आणि ती कशामुळे तिची साडी व्यवस्थित करत होती हे मला चांगलंच समजलं होतं. आजही रात्री आईने बाबांच्या जेवणात ती पावडर टाकली आणि रात्री सर्व झोपल्यानंतर ती रोजच्यासारखं मेकअप करून घराबाहेर पडली. आईच्या जाण्याची चाहूल बाबांना कशी काय लागत नव्हती हे काही मला कळत नव्हतं. आज मात्र मी आईचा पाठलाग करायचं ठरवलं होतं. मग आई घराबाहेर जाताच मी आईच्या मागे गेले. आई घरापासून थोडं दूरवर चालत गेली. पुढे रस्त्याला तिला एक माणूस घ्यायला आला होता. त्या माणसाचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. आईचा पाठलाग करण्यासाठी मी घरून निघताना माझी सायकल सोबत घेऊन आले होते. आईची गाडी निघताच मीही माझ्या सायकलने तिचा पाठलाग करू लागले. त्या माणसासोबत आई घरापासून बरीच लांब आली होती. त्या माणसाने त्याची गाडी एका मोठ्या हॉटेलजवळ थांबवली. ते हॉटेल फारच मोठं होतं. गाडी लावून तो माणूस त्या हॉटेलमध्ये गेला व आईही त्याच्या मागे गेली. माझी आई नेमकी कोण होती आणि ती काय करायची हे तर फार मोठं रहस्यच होतं आणि ते फक्त माझ्या आईला माहीत होतं. एवढ्या रात्रीची एक अशिक्षित बाई लिपस्टिक लावून मेकअप करून एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेली होती, तेही एका अनोळखी माणसासोबत. म्हणजे माझी आई एक... अरे बापरे, या विचारांनीच माझा थरका पडत होता. तेव्हा तर मी आईचा सर्व काही प्रकार पाहिला व घरी आले. आणि घरी आल्यावर मी एक नजर माझ्या बाबांजवळ पाहिलं. माझ्या बाबांकडे बघता क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण माझे बाबा दिवसभर आमच्यासाठी राबराब राबायचे आणि माझी आई बाहेर असले काम करत होती. माझी आई बाबांच्या नजरेवर काय करत होती हे माझ्या बाबांना जराही काही माहीत नव्हतं. माझी आई सकाळी कधी घरी यायची हे मला अजून काही लक्षात आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझ्या आईने रोज करते तसंच केलं. तिने बाबांच्या जेवणात काहीतरी मिक्स केलं व ती बाबांना ताट द्यायला जाऊ लागली. तेवढ्यात मी तिला थांबवलं. मी तिला म्हणाले की आई, तू तुझं आवर. मी बाबांना त्यांचं जेवणाचं ताट देऊन येते. आईने माझ्याकडे ते ताट दिलं. तेव्हा मी ते ताट घेतलं व माझ्या जेवणाच्या ताटासोबत ते बदलून घेतलं आणि बाबांना वाढलेल्या ताटात मी जेवण केलं. तेव्हा जेवण होताच मला लगेचच गुंगी येऊ लागली आणि मी तर थोड्या वेळातच झोपी गेले. आणि मग मला सकाळीच जाग आली. सकाळी म्हणजे अगदी 11 वाजताच. लेट उठल्यामुळे मी माझी शाळाही मिस केली होती. आणि मी जेव्हा उठले तेव्हा आई माझ्याजवळ आली व ती माझं अंग तपासू लागली. ती मला म्हणाली, तुला ताप तर नाही ना आला? आज एवढा वेळ झोपलीस तर? आईने मला चेक केलं व तीच म्हणाली की तुला ताप तर नाहीये, मग तू आज एवढा वेळ कशी झोपलीस? आई तर एकसारखी मला प्रश्न करत होती. पण माझे विचार तर दुसरीकडेच होते की रात्री मला रोज सारखी जाग का नव्हती आणि मी एवढा वेळ झोपली तरी कशी? मला तर हा सर्व प्रभाव त्या पावडरचा वाटत होता जी आईने बाबाच्या जेवणात घातली होती. आणि ते जेवण काल रात्री मी खाल्लं होतं. म्हणजे माझी आई बाबांच्या जेवणात झोपेचं तर औषध टाकत नव्हती ना, कारण ते जेवण खाऊनच मला एवढी गाढ झोप आली होती. माझी आई तिच्या सौंदर्याचा आणि माझ्या बाबांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलत होती. पण आता मी आईचं हे सर्व जास्त दिवस चालू देणार नव्हते आणि म्हणूनच आज रात्री मी आईच्या मागे जाण्याचं ठरवलं. आजही रात्री आई जेव्हा घराबाहेर निघाली तेव्हा मीही लपून आईच्या मागे गेले. आजही एक माणूस आईला घ्यायला आला होता आणि आई त्याच्यासोबत जायला निघाली होती. आई तिथून निघताच मीही तिच्या मागे गेले. आई आजही त्या मोठ्या हॉटेलमध्येच आली होती. आई आणि तो माणूस त्या हॉटेलमध्ये जाताच
मीही माझी सायकल एका बाजूला लावली आणि त्यांच्या मागे आत गेले. मी आत जाण्यापूर्वी माझा चेहरा एका स्कार्फने झाकून घेतला होता, जेणेकरून मला माझी आई ओळखू शकणार नाही. मी त्या हॉटेलमध्ये आत गेले, पण तिथे मला माझी आई कुठेच दिसत नव्हती. ती नेमकी कुठल्या रूममध्ये गेली होती हेही मला माहीत नव्हतं. मी इकडे तिकडे पाहिलं तर मला तिथे माझे मोठे काका दिसले. ते चांगल्या सूटबूटमध्ये तिथे फिरत होते आणि तिथल्या लोकांची ते विचारपूसही करत होते. त्यांनी मला बघितलं व ते माझ्याजवळ येऊ लागले. काकांना माझ्याकडे येताना बघून मी समोरच्या दिशेने जाऊ लागले. समोर मला मोठं वॉशरूम दिसलं. मी त्या वॉशरूममध्ये गेले. आतमध्ये जाताच समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तेव्हा माझ्यासमोर माझी आई होती आणि ती तिथे टॉयलेट बाथरूम साफ करत होती. तिच्या अंगातला ड्रेसही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्म सारखाच होता. मला आत असं स्तब्ध उभं पाहून ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, मॅडम काय झालं, काही हवंय का तुम्हाला? मी स्कार्फ बांधल्यामुळे माझ्या आईने मला ओळखलं नव्हतं. मी तेव्हा तिला म्हणाले की इथे पूर्वी वेगळ्या मावशी होत्या, तुम्ही कोण आहात? त्या पहिल्या मावशी कुठे गेल्या? हे मी तिला विचारताच ती म्हणाली की मॅडम, गेल्या 2 महिन्यांपासून मी इथे काम करत आहे. पहिले इथे कामाला कोण होतं ते मलाही माहीत नाहीये. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मीही इथे तुमची सहायता करण्यासाठीच आहे. आईला असं काम करताना पाहून तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि तेव्हा माझ्याने राहवलं नाही. मी माझ्या आईसमोर माझ्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. मला पाहून आई थक्कच झाली होती. ती मला म्हणाली की तू इथे कशी काय आलीस? तुला कोणी सांगितलं की मी इथे आहे? आई, गेल्या काही दिवसांपासून मी तुला मेकअप करून घरातून असं रात्रीचं निघताना पाहत होते, म्हणून आज मी तुझा पाठलाग केला व इथवर आले. पण आई, तू इथे काय करतेस? इथे मी काकांनाही पाहिलं. तुझं व काकाचं हे काय चाललंय? काका नेहमी घरी येतात, पण बाबा नसल्यावरच, आणि काका घरी आल्यावर तू आम्हालाही घरात थांबू देत नाहीस. आता तरी सांगशील का तुझ्यात आणि काकामध्ये काय आहे ते? माया, तुझ्या बोलण्यावरून मला सगळं समजतंय की तू माझ्या आणि काकांच्या नात्याला काय समजले आहेस. तर आता तू इथपर्यंत आलीच आहे आणि तुला सर्व काही माहीतही झालंय. तर ऐक, तुझे काका नेहमी घरी येतात पण बाबांसमोर येत नाहीत. या गोष्टीचा तू वेगळा अर्थ काढला आहेस ना? तुझे मोठे काका तुझ्या बाबांसमोर यासाठी आपल्या घरी येत नाही कारण तुझ्या बाबांचं आणि काकाचं भांडण झाले. तुझे बाबा जे नशे करतात ना, त्यावरून तुझ्या काकांनी त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही समजले नाही. या उलट त्यांनी तुझ्या काकासोबत हातापाई केली आणि तेव्हापासूनच ते दोघंही भाऊ एकमेकांसोबत बोलत नाहीत. काका घरी यायचे ते फक्त त्यांच्या बहिणीच्या काळजीपोटी व तुमच्या काळजीपोटी. तुझ्या मोठ्या काकांनी मला त्यांची बहीण मानले. तुझ्या बाबांच्या वाईट सवयीमुळे त्यांचं ना माझ्याकडे लक्ष आहे ना त्यांच्या मुलांकडे. काका अधूनमधून घरी येऊन माझ्याकडे तुमच्यासाठी व घर खर्चासाठी पैसे देऊन जायचे. मला त्यांच्याकडून ते पैसे घ्यायला नेहमी लाज वाटायची, पण संसार चालवायचा होता, त्यामुळे नाईलाजाने मी त्यांची ती मदत स्वीकारायचे. आणि तुझ्या बाबांची दारू सुटावी यासाठीही ते मला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि त्या डॉक्टरांनी एक पावडर दिली होती जी मी तुझ्या बाबांना रोज जेवणात घालून द्यायचे, ज्याने त्यांची दारू सुटेल. आणि त्या दिवशी मी तुला घराबाहेर त्यासाठीच काढलं होतं, कारण तुझे काका मला ती पावडर द्यायलाच घरी आले होते. आणि हे सर्व मला तुम्हाला समजू द्यायचं नव्हतं, कारण हे जर तुझ्या बाबांना समजलं असतं तर त्यांनी खूप गोंधळ घातला असता. पण एवढ्या दिवसापासून मी त्यांना ती पावडर देत आहे, पण त्यांचं दारू सुटण्याचं नावच घेत नाहीये. म्हणून आता मी त्यांना ती पावडर देण्याचंही बंद करणार आहे, कारण मला समजलंय की माणसाचा ताबा त्याच्या मनावर असला पाहिजे, तेव्हाच तो त्याच्या वाईट सवयी सोडू शकतो. आता राहिला तुझा दुसरा प्रश्न, मी इथे हे काय करत आहे? तर ऐक, तुझ्या काकांकडून मदत घेणं मला काही चांगलं वाटत नव्हतं, कारण त्यांना त्यांचाही संसार आणि मुलबाळ आहे. तरीही ते आपली मदत करायचे. पण एकदा मी त्यांना ती मदत घेण्यासाठी नकार दिला. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की जर तुला माझी काही मदत घ्यायची नसेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून लाग. पण तेव्हा समस्या होती ती तुझ्या बाबांची. ते मला घराबाहेर कुठेही कामाला जाऊ द्यायला तयार नव्हते आणि या हॉटेलमध्येही रात्रीची सफाई कामगाराची पोस्ट खाली होती. त्यामुळे मी तेव्हा काहीही विचार न करता 2 पैशासाठी हे काम करायला सुरुवात केली. इथे मला महिन्याचे 8,000 रुपये मिळतात. तुझ्या सहलीची फीही मी माझ्या या पगारातूनच दिली होती. माझं काहीही शिक्षण न झाल्यामुळे माझ्यासाठी हीच नोकरी होती. हे एवढं मोठं 5 स्टार हॉटेल असल्यामुळे इथल्या सफाई कामगारालाही असंच नीटनेटकं राहावं लागतं. तुझे काका या हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत आणि अजूनही ते माझी खूप मदत करतायत. तेच रोज रात्री मला घ्यायला येतात व इथवर सोडतात. तुझ्या बाबांच्या सक्तीमुळेच मी रात्री लपून घरातून निघते.
व सकाळी तुम्ही सर्व उठण्याच्या आधी घरी येते. तुझे बाबा तर रात्री फुल नशेत धूत असतात, म्हणून त्यांना सकाळशिवाय काही जाग येत नाही आणि ते नशेत असल्यामुळे रात्री तुमच्याशी बोलतही नाही. त्यांना वाटतं ते मला महिन्याला काय 3-4 हजार देतात, त्यात सर्व घर खर्च निघतो. पण तसं अजिबात नाहीये. आता मुलंही मोठी होत आहेत. मुलांचा क्लासचा खर्च वेगळा, शाळेचा खर्च वेगळा, खूप काही लागतं. पण हे सर्व तुझ्या बाबांना माहीतच नाहीये. ते फक्त त्यांच्या नशेत आणि जास्त करून त्यांच्या त्या पत्ते खेळण्यातच गुंग असतात. मी शिवणकामातून खूप कमावते असंच त्यांना वाटतं. कधी कधी तर ते माझे डब्यात साचवलेले पैसेही काढून नेतात. मी ही सर्व धावपळ करत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण तुझ्या बाबांनी जरी त्यांची जबाबदारी झटकली तरी मी नाही ना झटकू शकत. माझं एक आईचं मन आहे जे नेहमी माझ्या मुलांसाठी तरफडत असतं. सर्व सत्यता ऐकून मला माझ्या आईबद्दल खूप वाईट वाटलं. ती माऊली आमच्यासाठी एवढे कष्ट घेत होती. दिवसा घरात शिवणकाम करून आमच्या सर्वांचं आवरून बाबांचे बोलणे खाऊनही रात्री ती त्या हॉटेलमध्ये सफाई कामगाराचं काम करत होती आणि मी तिला काही वेगळंच समजून बसले. त्यावेळी मी माझ्या आईची माफी मागितली आणि तिला घट्ट मिठी मारली व मी ही गोष्ट काकांनाही समजू दिली नाही की मी त्यांच्या मागे आले होते म्हणून. मी माझा स्कार्फ बांधला व घरी आले. सकाळी बाबा त्यांच्या कामावर जाण्यापूर्वी मी त्यांना माझ्या आणि माझ्या भावाची शपथ देऊन म्हणाले की बाबा, आज नंतर तुम्ही अजिबात दारू पिणार नाही असं आम्हाला वचन द्या. मी असं बोलताच बाबांनाही त्यांच्या स्वतःच्या कृत्याची लाज वाटली आणि त्यांनी आम्हाला वचन दिलं की ते आता दारू पिणार नाही. आता पूर्ण 15 दिवस झालेत आणि या 15 दिवसांमध्ये मी एकदाही बाबांना घरी दारू पिऊन आलेलं पाहिलं नाहीये. आता तर बाबा संध्याकाळी घरीही लवकर येतात आणि त्या आईशीही प्रेमाने राहतात. त्यांच्या दोघांमधील हे प्रेम पाहून मलाही खूप आनंद होतो. बाबांनी तर आईला जॉब करण्याचीही परवानगी आता दिली होती. हळूहळू सर्व काही ठीक होत चाललं होतं. मीही स्वतःला वचन दिलं की मी खूप शिकणार आणि माझ्या आईवडिलांचे दिवस बदलवणार.